नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा 2026च्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं जे उत्तर लिखाणाचं महत्व आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे आणि या उत्तर लिखाणासाठी ऑनएस अकॅडमीच्या माध्यमातून मी स्वतः तुमच्यासाठी डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम घेऊन येतोय. हा स्पेसिफिक जो डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा 15 जून पासून दररोज आपण युट्यूबच्या माध्यमातून तिथे लाईव्ह जाणार आहोत. तिथे त्याच्या आधी म्हणजे सेशन सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न देईल, तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि आपण आपलं जे डिस्कशन आहे ते आपण युट्यूबच्या माध्यमातून तिथे आपण करणार आहे. आणि हे सेशनचा मुख्य उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो, की तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस झाली पाहिजे, की जेणेकरून तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते वाढले पाहिजे. तर आजच्या सेशनमध्ये याच्या आधी आपण 2 सेशन आन्सर रायटिंगवर घेतलेले आहे. एक बेसिक जो आहे बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग, त्याचं आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे की स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, किती वेळात आपल्याला किती मार्काचं किती शब्दामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं, या सगळ्या बाबी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जे आन्सर बुकलेट असतं, ठीक आहे, ते स्पेसिमन बुकलेट कसं असतं, काय नियम आहे, हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आजच्या व्हिडिओमध्ये बेसिकली आपण कशा पद्धतीनं मी तुम्हाला इथे उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस करून घेणार आहे हे आपण इथं बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, की या स्पेसिफिक सेशनचं नाव काय, तर एमपीएससी आन्सर रायटिंग स्टार्टर टू डू लिस्ट. म्हणजे जर तुम्ही नवखे असाल, बिगिनर पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्ही कसं जायला पाहिजे. म्हणजे एकदम सुरुवातीलाच बघा काही काही विद्यार्थी काय करतात, मला आता दररोज फोन करतात की सर दिवसाला 2 लिहू का उत्तर, दिवसाला 5 उत्तर लिहू का, की आतापासूनच टेस्ट पेपर सोडवायला लागू का. तर याच्यावर माझं उत्तर हा आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्हाला कसं करायचं आहे, तुम्ही ऍडव्हान्स लेवलला असाल म्हणजे ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे बराचसा आणि तुमची प्रॅक्टिस बरीचशी झाली आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तिथं सांगणार आहे. आणि बेसिकली आपण कशा पद्धतीनं उत्तर लिखाण करायला पाहिजे याचं एक टेम्पलेट देखील मी तिथं तुम्हाला सांगणार आहे. आता बघा इथे याच्यामध्ये हा संपूर्ण जो आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा काही फेजेसमध्ये मी डिवाइड केलेला आहे. याच्यातला पहिला फेज कसा आहे, तर फाउंडेशनसाठी आहे. तर हे जे स्पेसिफिकली फाउंडेशनचं सेशन कोणासाठी आहे, तर जे नवखे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे पहिल्यांदा एमपीएससी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला सामोरे जात आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी, किंवा ज्यांनी आधी परीक्षा तर दिली आहे पण त्यांचं प्रिपरेशन प्रॉपर नसल्यामुळे त्यांचा अटेम्प्ट राहिला असेल, किंवा त्यांना वाटत असेल की 2025 मध्ये माझं सिलेक्शन होणार नाही, तर अजून चांगले मार्क मिळवायचे असेल तर त्यांच्यासाठी सुरुवात कुठून करायची, तर फाउंडेशन पासून सुरुवात तुम्ही करायलाच पाहिजे. याच्यामध्ये काय करायचं आहे, पहिला पॉईंट बघा, अंडरस्टँड एमपीएससी मेन्स डिमांड. फार महत्वपूर्ण आहे की एमपीएससीचा जो मेन्सचा सिलेबस आहे तो पहिले समजून घ्या. सिलेबस मध्ये कोणते घटक आहे हे पहिले समजून घ्या. आणि एक सिंपल रूल आहे विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हाही प्रश्न तुमच्या पुढे आला तर तो प्रश्न किमान 3 ते 4 वेळा वाचा. प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्न कशाच्या आधारावर आहे, म्हणजे त्याची डिमांड काय आहे ती अंडरलाईन करा आणि त्यानंतर थोडा विचार करा की याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, काय नाही लिहायचं आहे, आणि मग उत्तर लिखाणाला तुम्ही सुरुवात केलं पाहिजे. हा बेसिक नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मी परत परत सांगतोय, मी याच्या आधीच्याही सेशनमध्ये सांगितलेलं आहे की जो प्रश्न तुम्हाला दिला जातो त्या प्रश्नाची डिमांड ओळखा, की ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे हे जर तुम्ही ओळखलं आणि त्याच्या आधारावर जर तुम्ही उत्तर लिहिलं तर डेफिनेटली तुम्हाला तिथे मार्क मिळणार. पण काय होतं, जर तुम्ही डिमांडच ओळखली नाही आणि काहीतरी आपण लिहून आलो, आपल्याला मार्क मिळत नाही. मी परत परत सांगतोय, मी असे पुष्कळशी उदाहरणं बघितले आहेत की जे विद्यार्थी टेस्ट पेपरमध्ये उत्तरं तर लिहून जातात पण आम्ही मार्क त्यांना 10 पैकी किती 1 मार्क देतो किंवा 1.5 मार्क देतो. म्हणजे पूर्ण 250 शब्दांचं उत्तर आहे, ते 250 शब्दही त्यांनी लिहिले असतात पण तरी 1 किंवा 1.5 मार्क का बरं मिळतात. त्याचं कारण एकच आहे की तो विद्यार्थी जे प्रश्नामध्ये विचारला आहे ते लिहत नाही आणि काहीतरी भलतंच लिहून तिथे येतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला काय येतं हे महत्वाचं नाहीये, प्रश्नामध्ये काय विचारलंय हे महत्वाचं आहे. आणि तेवढं जरी तुम्ही लिहिलं तरी पुरे आहे. तर काय, पहिला फाउंडेशन मध्ये पहिला स्टेप कोणता आहे, अंडरस्टँड एमपीएससी मेन्स डिमांड. यामध्ये रीड जीएस मेन्स सिलेबस थ्रूली, म्हणजे जीएस 1, 2, 3, 4 हे 4ही जीएस चे जे सिलेबस आहे हा प्रॉपरली वाचा. म्हणजे सिलेबस आधी समजून घ्या. त्यानंतर अनालाइज 20 to 30 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता बघा, याच्यामध्ये तुम्ही जर एमपीएससी राज्यसेवेसाठी जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते आहे, तर 2025 मधला झालेला जो पेपर आहे याचे जीएस 1, 2, 3 आणि 4 चे जे पेपर आहे तुमच्यासाठी पीवायक्यूज आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे. याच्या व्यतिरिक्त जर अजून हवे असेल तर तुम्ही युपीएससीचे 2013-14 चे जे पेपर आहे त्याला तुम्ही अनालाइज करू शकता, त्याला तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर लर्न डायरेक्टिव्ह वर्ड्स. म्हणजे काय, तर आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला विविध शब्द शेवटी दिले जातात. कोणते, जसं तुम्ही इंग्रजीमध्ये बघितलं असाल, डिस्कस करा, एक्झामाइन करा, अनालाइज करा, विश्लेषण करा, ठीक आहे, क्रिटिकली अनालाइज करा, क्रिटिकली अनालाइज, इव्हॅल्युएट, कमेंट, ठीक आहे, चर्चा करा. हे असे जे शब्द असतात विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ नेमका काय आहे, तर बेसिकली हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की आता जर मी तुम्हाला याची एक
PDF दिली की ज्याच्यामध्ये डिस्कसचा अर्थ काय आहे, एक्झामाइनचा अर्थ काय आहे, अॅनालाइजचा अर्थ काय आहे, असे किमान 20 ते 25 शब्द आहेत. आणि ते 20 च्या 25 शब्दाचे जर तुम्ही जे मिनिंग आहे ते जर लक्षात ठेवलं आणि पेपरमध्ये जर प्रश्न आला आणि विचारलं की डिस्कस काय आहे, एका याच्यात विचारलं डिस्कस काय आहे, दुसऱ्या याच्यात विचारलं एक्झामाइन काय आहे, तिसऱ्या याच्यात विचारलं अॅनालाइज काय आहे, तर काय होईल आपला 1-1.5 मिनिटं तर याच्यातच चालला जाईल की हे डिस्कस, एक्झामाइन, अॅनालाइज याचा तिथं अर्थ लावण्यातच आपला वेळ चालला जाईल. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी परत परत सांगतो, हे जे काही डायरेक्टिव्ह वर्ड्स असतात, चर्चा करा, ठीक आहे, विश्लेषण करा, मग त्याच्यावर काही तोडगा काढा, हे जे काही शब्द असतात या शब्दांचा अति विचार करायचा नाही ऍक्च्युअल पेपरमध्ये. त्याचं कारण असं आहे, तुम्ही गणित लक्षात ठेवा, तुम्हाला 20 प्रश्न किती मिनिटात लिहायचे, 180 मिनिटात लिहायचे आहे. आणि या 20 प्रश्नापैकी 10 प्रश्न 10 मार्काचे आहे आणि उर्वरित 10 प्रश्न 15 मार्काचे आहे. म्हणजे 10 प्रश्नाला तुम्हाला किती वेळ असतो, 7.5 मिनिट आणि 15 मार्काच्या याला किती वेळ असतो, तर तब्बल 10.5 मिनिटं. आता याच्यामध्ये जर एवढा कमी वेळ तुमच्याकडे आहे आणि जर तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये डिस्कसचा अर्थ काय, एक्झामाइनचा अर्थ काय, अॅनालाइजचा अर्थ काय, हे जर अर्थ लावत बसले तर आपला पेपर गेला. म्हणून लक्षात ठेवा, मी हे प्रॅक्टिकल रियालिटी सांगतोय बरं, कारण मी स्वतः 4 वेळा UPSC मेन्स दिलेली आहे आणि मला स्वतःला अनुभव आलेला आहे की असे शब्द, या शब्दांच्या जाळ्यात अडकायचं नाही. तर मग काय, मग काय हे शब्द वाचायचेच नाही का? नाही. तुम्हाला काय करायचं, सिंपल गोष्ट आहे, जर तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला 3च गोष्टी माहित पाहिजे. कोणत्याही टॉपिकवर जर तुम्हाला प्रश्न विचारला आहे तर त्या टॉपिकमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहे. म्हणजे सपोज एखाद्या सरकारी धोरणाबद्दल तुम्हाला विचारलं, सरळ लिहायचं आणि तिथे जर असा शब्द आलाय की एक्झामाइन करावा या सरकारी धोरणाला, आता एक्झामाइन करायला जर तुम्हाला असं म्हटलेलं आहे तर तुम्ही सरळ एक्झामाइनचा अर्थ तुम्ही शोधत नाही बसायचं, सरळ सांगायचं की त्या स्पेसिफिक सरकारी योजनेत कोणत्या चांगल्या गोष्टी आहे. मग जेव्हा चांगल्या गोष्टी असतील तर ऑब्वियस आहे योजनेमध्ये काही ना काही तर त्रुटी असणारच आहे. मग काय, तर तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी सुद्धा सांगायच्या आहे. आणि ऑफकोर्स जेव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्टी त्या योजनेच्या सांगणार आहात तर तुम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, तुमच्याकडनं सोल्युशन्स अपेक्षित आहे, ज्याला आपण वे फॉरवर्ड म्हणतो. म्हणजे काय, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि सोल्युशन. जेव्हा तुम्ही सोल्युशन लिहिता यालाच म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड. आणि बेसिकली प्रश्नामध्ये काय, तर कोणताही प्रश्न येऊ द्या, तुमच्याकडे जर तुम्हाला तो शब्द समजत नसेल तर सरळ लक्षात ठेवा, जो काही टॉपिक विचारला आहे त्याचा पॉझिटिव्ह लिहा. म्हणजे 3-4 पॉईंट पॉझिटिव्ह, 3-4 पॉईंट निगेटिव्ह आणि 3 पॉईंट तुमचं सोल्युशन. एवढं जरी लिहिलं तरीही पुरे आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून या शब्दांच्या भानगडीत पडू नका. मी परत परत सांगतोय का बरं. आता तुम्ही म्हणाल की नाही सर, हे तर बाकीचे लोक तर आम्हाला सांगतात की याचे अर्थ लक्षात ठेवा, हे करा ते करा. अरे पण तुम्ही स्वतः विचार करा, कॉमन सेन्स वापरा. 3 तासामध्ये 20 प्रश्न आहेत, 3 तासामध्ये 20 प्रश्न तुम्ही कसे सोडवणार आहात. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न फक्त वाचण्यात आणि समजून घेण्यात तब्बल 1 ते 2 मिनिटं जातो आणि त्याचं उत्तर 10 मार्काचा जरी असला, 7.5 मिनिटाचे 2 मिनिटं गेले म्हणजे 5 मिनिटात तर तुम्हाला उत्तर लिहायला लागणारच आहे. कारण उत्तर लिहिता देखील आपण विचार करू. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि कमी वेळात जर पूर्ण अख्खा पेपर सोडवायचा असेल, तुम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की या शब्दांच्या जाळात तिथे अडकू नका. ठीक आहे, तर या मायाजाळात तुम्ही अडकलात नाही सर, डिस्कसची डेफिनेशन सांगा, एक्झामाइनची सांगा, क्रिटिकली अनालिसिसची सांगा, अनालिसिसची सांगा, हे जर डेफिनेशन पाठ करत बसले तर तुमचा पेपर गेला समजा. म्हणून असं करू नका, कोणताही टॉपिक विचारला, काही विचारला तर लक्षात ठेवा त्या टॉपिकच्या संदर्भात चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत त्या लिहा, त्याच्यातल्या त्रुटी कोणत्या आहेत हे लिहा आणि जेव्हा तुम्ही त्रुटी सांगत आहात तेव्हा त्याचं सोल्युशन द्या. एवढं जरी तुम्ही केलं ना विद्यार्थी मित्रांनो तरीही पुरे आहे. त्या बेसिक आहे बरं हे, पण तुमच्याकडनं अपेक्षित एवढंच राहतं. आपल्याला काय वाटतं, आपल्याला वाटतं काहीतरी जगा वेगळं लिहायचं. अरे काही जगा वेगळं नाही लिहायचं आहे. जेवढी डिमांड लिहिली, जेवढ्या प्रश्न विचारलाय तेवढं जरी तुम्ही ऍड्रेस केलं तरीही पुरे आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून परत परत सांगतोय, तुम्हाला बेसिकली जे मार्क मिळतात ना ते मार्क त्या प्रश्नामध्ये जे विचारलंय ते सोडवायसाठी मिळतात. आपण अननेसेसरी काय करतो, आपण इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन म्हणजे परिचय आणि निष्कर्ष याला आपण इतकं महत्व देतो की आपण मेन गाभा विसरूनच जातो. ठीक आहे, म्हणून एवढं लक्षात ठेवा की सर्वात महत्वाचा सेक्शन जर कोणता असेल उत्तर लेखनामधला तर तो कोणता आहे, मुख्य भाग. हे बघा इथे लिहिलंय. दुसरं काय, लर्न बेसिक आन्सर रायटिंग स्ट्रक्चर. आता बेसिक आन्सर रायटिंग स्ट्रक्चर काय आहे, हा 3 भागामध्ये तुमचं उत्तर डिवाइड होतं. पहिलं असतं इंट्रोडक्शन, ज्याला आपण परिचय म्हणतो, दुसरा असतो मुख्य भाग ज्याला आपण बॉडी म्हणतो आणि तिसरा असतो कन्क्लुजन ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्शनला वेटेज किती आहे, तर फक्त 10%. 10% इथे गेले, निष्कर्षाला 10% गेले, म्हणजे तब्बल 80% वेटेज तुमच्या कशाला आहे, मुख्य भागाला आहे.
आणि या मुख्य भागामध्येच तुम्हाला काय आहे, ज्या टॉपिकवर प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्या टॉपिक संबंधातच तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे. तेव्हाच तुम्हाला पूर्णपैकी म्हणजे जेवढे 10 मार्काचा प्रश्न असेल तर 10 पैकी मार्क दिले जातात. म्हणजे आपण काय करतो, आपण इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन कसा लिहायचा, का बरं, तर सरांनी मला सांगितलंय काहीतरी जगावेगळं लिहायचं आहे, काहीतरी इनोव्हेटिव्ह पद्धतीनं लिहायचं आहे. आणि या भानगडीत जर तुम्ही अडकलात तर इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन तर चांगलं राहील, पण मुख्य भागच चांगला नाहीये तर काय मार्क मिळणार नाही. म्हणून परत परत सांगतोय, प्रॅक्टिकल अप्रोच आहे बरं. मी जे काही सांगतोय ते प्रॅक्टिकल अप्रोच आहे आणि या सगळ्या बाबी मी स्वतः इम्प्लिमेंट केलंय म्हणून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, काहीतरी इकडून तिकडून आणायचं आहे म्हणून नाही आणत आहे. आणि हे स्वतः मी अनुभवलेल्या गोष्टी आहे. हे डिस्कस वगैरे जे शब्द असतात ना, हे शब्द तुम्हाला फसवण्यासाठी म्हणजे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी हे शब्द टाकले जातात. त्या अल्टिमेटली त्या प्रश्नाचा उद्देश हाच असतो की जो काही प्रश्न विचारला आहे त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी सांगा, त्याच्यातल्या निगेटिव्ह गोष्टी सांगा आणि सोल्युशन लिहा. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे इव्हन काही काही तर प्रश्न मी असे सुद्धा लिहिले आहेत, काही काही तर प्रश्न तुम्ही असे लिहू शकता की जिथे तुमच्याकडे वेळेची कमतरता आहे. म्हणजे सपोज असं होतं ऍक्च्युअल मध्ये की शेवटले 30 मिनिट उरलेले असतात आणि या 30 मिनिटात तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे असतात. किती? 5 प्रश्न. म्हणजे 5 प्रश्न म्हणजे 6 पंचे 30, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 6 मिनिटं आहे तुमच्याकडे. 6 मिनिटात तुम्हाला 5 प्रश्न, प्रत्येक एक प्रश्न लिहायचा आहे. म्हणजे एकंदरीत तेव्हा तुमचे 5 प्रश्न 30 मिनिटात कंप्लीट होतील. आता तुम्ही विचार करा, अशी परिस्थिती ज्यांनी पेपर दिलाय त्यांना ही परिस्थिती आलेली आहे. इव्हन 2025 चे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना देखील या परिस्थितीचा सामना करावाच लागला असेल याची मी गॅरंटी घेतो. आता 30 मिनिटात 5 प्रश्न लिहायचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 6 मिनिटं. आता मला तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो, या 6 मिनिटात तुम्ही काही इंट्रोडक्शन एकदम चकमकीत लिहिणार आहे का, काहीतरी जगावेगळा लिहिणार आहे का? नाही. तुम्ही कन्क्लुजन एकदम जगावेगळं लिहिणार आहे का? नाही. तुम्हाला माहित आहे की आता 6 मिनिटात जर मी इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनच्या मागे लागलो तर माझा प्रश्न सुटून जाईल. म्हणून तुमचा अप्रोच काय पाहिजे, सरळ तुम्ही टार्गेट करायला पाहिजे मुख्य भागाला. कारण मुख्य भागाला 80% वेटेज आहे. 80% वेटेज म्हणजे काय, 10 मार्काचा प्रश्न असेल तर 8 पैकी तुम्हाला मार्क तिथून मिळणार आहे. म्हणून इंट्रोडक्शन जाऊ द्या, कन्क्लुजन जाऊ द्या, सरळ मेन मुख्य भाग लिहा आणि सरळ तुमचं काय करा, उत्तर जे विचारलंय तेवढं लिहून या. म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट त्या 10 पैकी 3-4 तरी मार्क मिळतील. हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की सर इंट्रोडक्शन असतं, कन्क्लुजन असतं, असं काहीही राहत नाही. फक्त मेन बॉडी जो असतो हे तुमचं स्ट्रक्चर असतं, म्हणून स्ट्रक्चराइज पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित राहतं. पण जर तुम्ही मुख्य भागाला जरी ऍड्रेस केलं तरीही तुम्हाला योग्य मार्क मिळतात. म्हणून परत परत सांगतोय की अशी रियालिटी, अशी कंडिशन ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये घेते. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की सराव परीक्षा द्या. ठीक आहे, ऍक्च्युअल पेपरमध्ये जायच्या आधी 20 प्रश्नाचा पूर्ण जो फुल फ्लेजेड पेपर आहे तो देऊन जा. ते गेल्यानंतरच तुम्हाला समजतं की कोणते चॅलेंजेस तिथे पेपरच्या हॉलमध्ये येतात ते सगळे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा स्ट्रक्चर. त्यानंतर प्रॅक्टिस रायटिंग इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन सेपरेटली. आता तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही इंट्रोडक्शन कसा लिहायचा, कन्क्लुजन कसं लिहायचं याचं तुम्ही प्रॅक्टिस सद्य परिस्थितीत करू शकता. त्यानंतर लर्न मल्टिपल इंट्रोडक्शन स्टाईल, म्हणजे आता परिचयाच्या विविध ज्या पद्धती मी ऑलरेडी तुम्हाला पहिल्या सेशन मध्ये सांगितल्या होत्या. काय, तर तुम्ही ज्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचे डेफिनेशन तुम्ही देऊ शकता, त्याचा डेटा सांगू शकता, किंवा कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल म्हणजे जसं इंटरस्टेट काउन्सिल संदर्भात जर तुम्हाला प्रश्न विचारलाय तर इंटरस्टेट काउन्सिल कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, आर्टिकल 263 मध्ये आहे, त्याचा उल्लेख करून तुम्ही उत्तराला सुरुवात करू शकता. कोणत्या कमिटीचे रिपोर्ट वगैरे जर आली असतील त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा करंट अफेअरचा कोणता डेटा तुमच्याकडे असेल तिथून देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे काय, तर हे फाउंडेशनचा दुसरा रूल काय, तर बेसिक आन्सर रायटिंग स्ट्रक्चर जे आहे हे आपल्याला पहिले शिकायचं आहे. तिसरी गोष्ट कोणती आहे, क्रिएट कंटेंट एनरिचमेंट नोट्स, व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे, म्हणजे जो डेटा तुम्हाला मुख्य भागामध्ये लिहायचा आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असणं आवश्यक आहे. आणि नोट्स कसे बनवायचे, मुख्य भागासाठी नोट्स बनवायचे, म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये लिहायसाठी तुम्हाला नोट्स बनवायचे आहे, पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला नोट्स बनवायचे नाहीये. तर कंटेंट एनरिचमेंट नोट्स. आणि आता देखील जर तुम्ही 2026च्या मुख्य परीक्षेला सामोरे जात असाल तरी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही नोट्स बनवा. कसे, तर डेटा, फॅक्च्युअल फिगर, काही कमिटीचे रिपोर्ट आले असतील ते लिहून ठेवा. ठीक आहे, तेवढे एक लाईन मध्ये लिहून ठेवलं तरी चालेल. म्हणजे जेणेकरून जर त्या टॉपिकवर कोणता प्रश्न आला तर तुम्ही तुमच्या उत्तराच्या सुरुवातीला तुमच्या परिचयामध्येच तुम्ही त्या कमिटीचे रिपोर्ट्स, कमिटीचे नोट्स, डेटा किंवा आकडेवारी तुम्ही सरळ तिथे वापरू शकता. म्हणून इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल जे आहे ते लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टचे काही महत्वपूर्ण जजमेंट मागील 1 वर्षात आलेले आहे किंवा अजून काही येतील ते लक्षात ठेवा. गव्हर्नमेंटच्या काही योजना असतील ज्या खूप फेमस झालेल्या आहे किंवा ज्या कॉन्ट्रोवर्शियल आहे त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नीती आयोगाचा कोणता रिपोर्ट असेल, विविध रिपोर्ट पब्लिश होतात पण चर्चेत असलेले जे रिपोर्ट आहे त्याबद्दल माहिती ठेवा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ज्या आहेत
त्याबद्दल माहिती ठेवा. सेन्सस अँड एनसीआरबी डेटा म्हणजे क्राईम रिलेटेड जो डेटा असतो, ठीक आहे, म्हणजे ज्या काही क्राईम भारतामध्ये होतात, महाराष्ट्रात होतात, त्याचा डेटा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोमध्ये असतो. तर ती आकडेवारी तुमच्याकडे असेल तर आवश्यक आहे. कमिटी रिकमेंडेशन्स म्हणजे कोणत्या कमिटी मागच्या एक वर्षामध्ये बसलेल्या आहे, त्यांच्या काय रिकमेंडेशन्स आहे, महत्वपूर्ण कमिटी, सगळ्याच कमिटीचा अभ्यास करत बसायचा नाही, तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणजे अशा प्रकारचे नोट्स तुमच्याकडे असले पाहिजे. म्हणजे हे नोट्स काय आहे, तर हे बेसिकली फॅक्च्युअल नोट्स आहे. हे फॅक्च्युअल नोट्स, डेटा आधारित नोट्स, ठीक आहे. तर असे नोट्स तुमच्याकडे पाहिजे. आणि मी अपेक्षा करतो ज्या कोणी विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेचा अभ्यास इमानदारीने केलाय त्या पोराकडे हे नोट्स असतीलच किंवा त्या पोराकडे याचा आकडेवारी असेलच. आणि लक्षात ठेवा, जे काही करंट अफेअर तुम्ही करंट प्रिलिमसाठी वाचलेला आहे त्याचा फायदा तुम्हाला या मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिखाणामध्ये होतो. म्हणून प्रिलिमचा अभ्यास वाया जात नाही. ही खूप चुकीची संकल्पना आहे की प्रिलिमचा जेवढं काही करायचं ते फक्त प्रिलिम्स पुरता राहतं, असं नाहीये. प्रिलिमचा जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचा वापर तुम्हाला या मुख्य परीक्षेमध्ये करायचा आहे. आणि जो विद्यार्थी योग्य पद्धतीनं फॅक्च्युअल डेटा इथं वापरतो, आकडेवारी लिहितो, त्याचाच मार्क इतरांपेक्षा चांगले मिळतात. त्यानंतर फेज 2 काय, आता फाउंडेशन झालं. फाउंडेशन झाल्यानंतर ऍक्च्युअली उत्तर लिखाणाला सुरुवात केली पाहिजे तुम्ही. आता हे उत्तर लिखाणा सुरुवात करताना तुम्ही डेली आन्सर रायटिंग रुटीन तुम्ही सेटअप करू शकता. त्यामध्ये जेव्हाही प्रश्न तुमच्या पुढे आला तर सर्वप्रथम रीड वन क्वेश्चन केअरफुली, प्रॉपरली शांततेने प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर त्याच्यामधले कोणत्या महत्वाचा शब्द आहे, म्हणजे ज्या टॉपिकच्या अराउंड तो प्रश्न विचारलाय त्याला अंडरलाईन करा, त्याला आयडेंटिफाय डायरेक्टिव्ह वर्ड म्हणतो. तिसरं काय करा, आता एकाच प्रश्नामध्ये कधी कधी असं होतं की तुम्हाला 2 उपप्रश्न किंवा 3 उपप्रश्न विचारले जातात. तर ब्रेक क्वेश्चन्स इनटू सब पार्ट्स, म्हणजे जे उपप्रश्न आहे त्याच्यामध्ये डिवाइड करा आणि प्रिपेअर अ रफ फ्रेमवर्क, म्हणजे डोक्यात बनवायचं किंवा तिथे लिहून बनवायचं रफवर की याच्यामध्ये मी कसं करणार आहे. आता हे तुम्हाला कसं, हे सुरुवात जेव्हा तुम्ही करत आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. तर या 4 स्टेप, या प्रत्येक स्टेप महत्वाच्या आहे बरं. आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिखाणाची सुरुवात करायची आहे. आणि त्यानंतर राईट आन्सर विदिन वर्ड लिमिट, त्यानंतर उत्तर लिखाणाला सुरुवात करा. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही पहिल्यांदा उत्तर लिहित असाल तर वेळेचं बंधन ठेवू नका. म्हणजे नाही, सरांनी सांगितलंय 10 मार्काचा प्रश्न 7 मिनिटात झाला पाहिजे म्हणजे 7च मिनिटात झाला पाहिजे अशी काय आवश्यकता नाही. किंवा 15 मार्काचा प्रश्न 10.5 मिनिटातच झाला पाहिजे असं ठेवू नका. तुम्हाला पहिला प्रश्न लिहायला होऊ शकतं की 30 मिनिटंही लागू शकतात किंवा 40 मिनिटंही लागू शकतात, चालेल, पण लिहायला सुरुवात करा. थांबू नका की नाही सर कसं होईल, मग कसं लिहिल, परफेक्ट आन्सर आलं पाहिजे, या सगळ्या भानगडीत पडू नका. सरळ पेन पेपर उचला, प्रश्न वाचा, या स्टेप्स फॉलो करा. प्रश्नाचं पहिले डिमांड काय आहे ते पहिले समजून घ्या, मल्टिपल वेळा प्रश्न वाचा. त्यानंतर त्या प्रश्नामध्ये मेन कशावर तो प्रश्न विचारला त्याला अंडरलाईन करा. मग त्याच्यानंतर त्या प्रश्नामध्ये उपप्रश्न आहेत का ते बघा. आणि उपप्रश्न आले वाचल्यानंतर मग काय करा, मग विचार करा की कसं उत्तर सुरुवात करायचं. मग त्याच्यानंतर ऍक्च्युअली उत्तर लिखाणाला सुरुवात करा. आणि लक्षात ठेवा, वेळेचं बंधन ठेवू नका पहिलं उत्तर लिहिताना. आणि दुसरी गोष्ट, शब्दांचं बंधन देखील ठेवू नका. थोडे शब्द जास्त झाले तरी चालतील. आपल्याला ग्रॅज्युअली काय करायचंय, मग जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसा तसा तुमचा हा 30 मिनिटाचा वेळ 20 मिनिटावर येईल, 20 मिनिटाचा वेळ 10 मिनिटावर येईल, आणि मग 10 मिनिटाचा वेळ 7 मिनिटावर आल्याशिवाय राहणार नाही. पण काय, प्रॅक्टिस मेक्स अस परफेक्ट. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही परफेक्शनच्या जवळ जाल. म्हणजे असं होईल की 7 मिनिटाच्या आतमध्ये देखील तुमचा प्रश्न तिथं सुटू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय, सुरुवातीला करताना तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 उत्तरं लिहिले तरी चालेल. त्यामध्ये मी म्हटलंय ट्राय टू राईट आन्सर ऑन अ डेली बेसिस, म्हणजे दिवसाला ऍटलीस्ट एक तरी लिहिला तरी पुरे आहे. किंवा सद्य परिस्थिती म्हणजे 15 ते 20 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, 15 ते 20 दिवस जेवढा काही जीएसचा सिलेबस आहे तेवढा रिवाइज करा, ऑप्शनलची रिव्हिजन करा. 20 ते 25 दिवस रिव्हिजन झाल्यानंतर मग काय करा, डेली बेसिसवर एक एक प्रश्न लिहून तिथे बघा. आणि ही सवय तुम्हाला स्वतःला लावायची आहे. पहिल्या आठवड्यातून 3 प्रश्न लिहिले तरी चालतील, मग 3 चे 6 झालेच पाहिजे, ठीक आहे. आणि जो प्रश्न ज्या दिवशी लिहिलाय त्याचा अनालिसिस त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला स्वतः सेल्फ चेक करायचं आहे. आणि इथे मी स्वतः डिस्कशन जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका शोधायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं जेव्हा कराल तेव्हा तुमचं परफेक्शन तुम्हाला येईल. पण अगेन सांगतोय, परफेक्ट उत्तर कधीही बनणार नाही किंवा परफेक्ट उत्तर कोणाचंही तिथे राहणार नाही. इव्हन तुम्ही मलाही प्रश्न दिला तरी माझंही परफेक्ट उत्तर राहणार नाही. त्यानंतर काय, तिसरा फोकस एरिया. आता फोकस एरिया कोणते करायचे तुम्हाला, तर जे काही तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या अवतीभोवतीच तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. त्या प्रश्नाला सोडून तुम्हाला उत्तर लिहिता कामा नये, कारण तसं जर उत्तर लिहिलं तर मार्क मिळणार नाही. त्यानंतर पॉइंट वाईज प्रेझेंटेशन, म्हणजे जनरली मी याच्या आधी सांगितलेलं आहे की आपल्या उत्तराचं स्ट्रक्चर IBC फॉर्मॅटमध्ये पाहिजे. म्हणजे I म्हणजे इंट्रोडक्शन, B म्हणजे बॉडी, C म्हणजे कन्क्लुजन. त्यानंतर हा जो मेन बॉडीचा पार्ट आहे हा अगेन 3 भागात विभाजित होतो, HBS, ठीक आहे, HSB, ठीक आहे. H म्हणजे काय, H म्हणजे इथे हेडिंग टाकायचे आहे तुम्हाला.
हेडिंग नंतर सब हेडिंग, ठीक आहे, हेडिंग नंतर सब हेडिंग आणि इथे नंतर बुलेट पॉइंट. मी तुम्हाला हे पहिल्या सेशन मध्ये सांगितलं आहे की तुम्हाला जीएस चे उत्तर लिहिताना मेनली बुलेट पॉइंट मध्ये लिहायचे, त्यानंतर प्रॉपर हेडिंग द्या आणि जो काही तुम्हाला अप्रोच तिथे ठेवायचा तो कसा ठेवायचा, बॅलन्स आर्ग्युमेंट ठेवा. म्हणजे कोणत्याही एका पक्षाकडे तिथे झुकणारे वक्तव्य करू नका किंवा बायसनेस दाखवू नका याच्याकडून की त्याच्याकडून. तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, न्यूट्रल असला पाहिजे, कारण आपण सरकारी अधिकारी बनणार आहोत आणि सरकारी अधिकाऱ्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, हा न्यूट्रलच असला पाहिजे. कोणत्याही पक्षाकडून नाही, कोणत्याही संघटनेकडून नाही, जे काही बरोबर आहे तर बरोबर, चूक तर चूक. म्हणजे अशा प्रकारचा बॅलन्स आर्ग्युमेंट तुम्हाला प्रश्नात लिहायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हळूहळू करत करत, जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीचं प्रश्न उत्तर लिहिताना तुम्हाला 30 मिनिटं लागतील, मग 30 मिनिटाचे 20 मिनिटं होईल, 20 मिनिटाचे 10 होईल, 10 वरून 7 जाईल. म्हणजे हळूहळू करत करत तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कडे तिथे लक्ष देणं आवश्यक आहे. तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तिसरा फेज काय आहे, आता दुसऱ्या फेज मध्ये तुम्ही उत्तर लिखाणाला सुरुवात केली. पहिल्या फेज मध्ये फाउंडेशन बनलं, दुसऱ्या फेज मध्ये उत्तर लिखाणाला सुरुवात केली. तिसऱ्या फेज मध्ये आता तुम्हाला फोकस करायचा आहे क्वालिटी इम्प्रुव्हमेंटवर. म्हणजे जे तुमच्या उत्तरामध्ये जो कंटेंट आहे त्याला तुम्हाला एनरिच करायचा आहे, त्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तिथं प्रेझेंट करायचं आहे. यासाठी तर पहिलं काय, लर्न व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे तुम्ही अजून काय डेटा त्याच्यात टाकू शकता याच्यावर तुम्ही फोकस करा. यासाठी तुम्ही डायग्रामचा वापर करा, तुम्ही फ्लोचार्टचा वापर करा किंवा तुम्ही मॅप्स वापरू शकता. ज्योग्राफीचा किंवा आयआरचा प्रश्न असेल तर सरळ मॅप काढा. यूज कमिटी रिकमेंडेशन, म्हणजे काही योजना, काही सरकारच्या योजना असू द्या, कोणती कमिटी बसली असेल, त्याचे काही रिपोर्ट आले असतील, तो इथे तुम्ही वापरू शकता. किंवा काही आंतरराष्ट्रीय मॅगझिन मध्ये काही डेटा आला असेल, जसं हेल्थ रिलेटेड ज्या डेटा असतो, लॅन्सेट नावाची मॅगझिन असते, त्याच्यातला डेटा असतो, तो तुम्ही इथे वापरू शकता. म्हणजे यांनी काय होतं ना की तुमच्या उत्तराचं व्हॅल्यू एडिशन होतं. म्हणजे इतरांपेक्षा तुम्ही काहीतरी 2-3 मुद्दे जर जास्तीचे टाकले तर इव्हॅल्युएटर तुम्हाला 1-2 मार्क तिथे जास्त देऊ शकतो. त्यानंतर काय, तर दुसरा बघा, तर बिल्ड आन्सर टेम्पलेट फार महत्वाचं आहे. आता आपण ज्या पद्धतीनं मी तुम्हाला उत्तर लिखाण शिकवणार आहे त्यामध्ये कोणताही प्रश्न, कोणतंही उत्तर लिहिताना तुम्हाला हे पिट्स जे चॅलेंज आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. आता लक्षात ठेवा, जास्त करून जे प्रश्न तुम्हाला येणार आहे त्याच्यामध्ये चॅलेंजेस आणि वे फॉरवर्ड, म्हणजे काय चॅलेंजेस आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय, हे तुम्हाला जास्त करून विचारलं जाईल. यामध्ये जी टेक्निक आपण इथे वापरणार आहे ती कोणती टेक्निक आहे विद्यार्थी मित्रांनो, पिट्स टेक्निक आहे. तर याच्यामध्ये पिट्स मधला जो पहिला पी आहे, तो पहिला पी कशासाठी स्टँड करतो, तर या पी अंतर्गत तुम्हाला कोणताही टॉपिक असेल त्याचं पॉलिसी कोणती आहे, स्कीम कोणती आहे, त्याच्यावर काही योजना आहेत का, ठीक आहे, तर या बाबी तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा पीचाच अजून प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी, त्याचा आउटकम काय आहे, काय नाही आहे. तर हा पहिला पी झाला पिट्स चॅलेंजचा. तर पिट्स मध्ये पहिला पी हा झाला. त्याच्यानंतर दुसरा टेम्पलेट मध्ये काय, तर आय मध्ये काय येतं, तर आय मध्ये इथे सबहेडिंग मध्ये तुम्हाला इनोव्हेशन त्या स्पेसिफिक योजनेसंदर्भात काही आहे का, इन्व्हेस्टमेंट काही आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर काही आहे का, हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर त्याच आय मध्ये इंटरमेडियरी म्हणजे मध्यस्थी आहे का, जसं आता ऍग्रिकल्चर असेल तर अडतिया वगैरे तुम्हाला माहित आहे, ठीक आहे, किंवा ते व्यापारी जे असतात ते काय करतात, बऱ्याचपैकी शेतकऱ्यांचा जो प्रॉफिट मार्जिन राहते ती व्यापारी खातात, म्हणजे इंटरमेडियरी जाते. मग फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस, ठीक आहे. आता ऍग्रिकल्चर मध्ये तुम्हाला माहित आहे की शेतकऱ्याच्या शेतापासून मार्केटपर्यंत आणि मार्केटपासून ग्राहकापर्यंत, तर शेतकऱ्याच्या शेतापासून मार्केटपर्यंत याला बॅकवर्ड लिंकेज म्हणतात. आणि फॉरवर्ड काय, तर मार्केटपासून आपल्या घरापर्यंत, कस्टमरच्या घरापर्यंत याला फॉरवर्ड लिंकेजेस म्हणतात. तर म्हणजे अशा प्रकारचे जे लिंकेजेस आहे हे आपल्याला असे पॉईंट्स तुमच्या तिथे आलं पाहिजे. हा झाला आय. त्यानंतर टी काय आहे, तर टी मध्ये येतं टेक्नॉलॉजी, म्हणजे शेतामध्ये कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरत आहे, एआय बेस्ड टेक्नॉलॉजी आहे किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्या संदर्भात कोणत्या योजना असतील त्या लिहायचं आहे. आणि ट्रेनिंग, म्हणजे शेतकऱ्यांची ट्रेनिंग होत आहेत की नाही होत आहेत, कशा पद्धतीनं, काय चॅलेंजेस आहे, या सगळ्या बाबी तुम्हाला इथे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पिट्स मधला पीआयटी झाला आणि शेवटला एस जो आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला की शेती संदर्भात कोणत्या स्किल्स आहे, स्केल काय आहे, सेफ्टी, स्टोरेज, स्टँडर्डायझेशन, या सगळ्या बाबी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. तर म्हणजे काय, हे ब्रॉड फ्रेमवर्क आहे ज्याला म्हणतात पिट्स टेक्निक. आता या अंतर्गत तुम्हाला एवढे मुद्दे तुम्हाला तिथे लिहायचे, म्हणजे कोणताही टॉपिक येऊ द्या तुम्ही, हे जे मी PITS अंतर्गत हेडिंगच्या अंतर्गत हे जे मुद्दे सांगितले एवढे जरी तुम्ही लिहिले तरी तुम्हाला योग्य उत्तर किंवा योग्य मार्क तिथे मिळू शकतात अशा पद्धतीनं. कारण जास्त करून प्रश्नामध्ये तुम्हाला चॅलेंजेस आणि काय विचारलं जातं, वे फॉरवर्ड. आणि जर तुम्ही चॅलेंजेस लिहिले तर हे चॅलेंजेसचं जे अपोजिट राहील ते काय राहील, सोल्युशन राहील, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीनं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या फ्रेमवर्क अंतर्गत मी तुम्हाला उत्तर लिखाण शिकवणार आहे. तर बेसिकली फ्रेमवर्क तर मी जनरलाइज पद्धतीनं तुम्हाला आता सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर एक प्रश्न घेऊन येईल आणि तो प्रश्न याच्यामध्ये कसा टाकायचा, कसा वापरायचा, हे सगळं आपण त्याच्यामध्ये
बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता हे झालं फ्रेमवर्क बद्दल. आणि चौथा म्हणजे एक्झाम ओरिएंटेड रायटिंग. म्हणजे आता काय, आता तुमचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे, तुम्ही क्वालिटी एनरिचमेंटवर भर दिलेला आहे. आता शेवटला टप्पा येतो एक्झाम ओरिएंटेड रायटिंगचा. म्हणजे आता परीक्षेच्या अभिमुख तुम्हाला उत्तर लिखाण करायचं. यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचे 10 मार्काचे प्रश्न कोणते झाले ते 7-7.5 मिनिटात झालेच पाहिजे. आणि 15 मार्कांचे प्रश्न 11 मिनिटाच्या आतमध्ये किंवा 10.5 मिनिटात झालेच पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला तिथे प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. आणि यासाठी तुम्हाला वीकली फुल लेंथ टेस्ट देणं आवश्यक आहे. हे तुम्ही कधी करायचं, जर तुम्ही मुख्य परीक्षा 2026 ला समोर जात असाल तर 1.5 महिन्याच्या आधीपासून तुम्ही फुल लेंथ टेस्टला दिली पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही पहिले 10 प्रश्नाचे टेस्ट द्या आणि मग तुम्ही 20 प्रश्नांचे पेपर लिहिले तरी चालतात. पहिले 10 क्वेश्चन्स, 1 सेक्शनल टेस्ट आणि इव्हॅल्युएट मिस्टेक. म्हणजे प्रत्येक पेपर झाल्यानंतर त्या पेपरचं डिस्कशन प्रॉपरली अटेंड करा. आणि त्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन करा स्वतःच्या बेसिसवर. की मी कुठे कमी पडलो, कुठे काय लिहायला पाहिजे होतं, काय नाही लिहायला पाहिजे होतं. म्हणजे त्याच्या आधारावर जर त्याच टॉपिकवर तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली काय लिहायचं आहे आणि काय नाही लिहायचं. तर लक्षात ठेवा, पहिले तर इथे तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. म्हणजे एक प्रश्न 10 मार्काचा 7.5 मिनिटाच्या आतमध्ये आणि 15 मार्कांचा 10.5 मिनिटाच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडनं लिहिणं अपेक्षित आहे. आणि दुसरं म्हणजे काय, फुल लेंथ टेस्ट तुम्हाला द्यायचीच आहे. ऍटलीस्ट किमान एक तरी टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे 20-20 प्रश्नाचे जीएसचे 4 पेपर, एक निबंधाचा पेपर आणि ऑप्शनलचे 2 पेपर. तर हा पूर्ण एक फुल लेंथ पेपर तुम्हाला तिथे द्यायचाच आहे पेपरला जायच्या आधी. आणि त्याच्या आधी तुम्ही सेक्शनल टेस्ट जे आहे म्हणजे 10 प्रश्नांचे जे पेपर आहे ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर सेल्फ इव्हॅल्युएशन चेकलिस्ट. आता तुम्हाला जेव्हाही तुम्ही पेपर द्याल स्वतः सेल्फ इव्हॅल्युएशन करा पेपर लिहिल्यानंतर. काय तर पहिले, डिड आय आन्सर द डिमांड. म्हणजे जे काही प्रश्नामध्ये विचारलं आहे ते मी योग्य पद्धतीने त्याची मी मांडणी केली आहे की नाही केली आहे हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर इज द इंट्रोडक्शन रिलेव्हंट. म्हणजे जो मी परिचय दिला आहे त्या प्रश्ना उत्तरासाठी, तो उत्तरासाठी जो दिलेला परिचय तो प्रश्नाला धरून आहे की नाही आहे. त्यानंतर आर पॉइंट्स मल्टी डायमेन्शनल. फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला एका टॉपिकवर जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला त्या टॉपिकचे विविध आयाम जे आहे ते तुम्हाला सांगावे लागतात. यासाठी आपण UPSC असू द्या किंवा MPSCच्या उत्तर लिखाणामध्ये एक टेक्निक आहे, त्याला म्हणतात पेस्टल टेक्निक. पेसल टेक्निक. आता या पेसल टेक्निक म्हणजे P स्टँड फॉर पॉलिटिकल, E स्टँड फॉर एन्व्हायरमेंटल, सोशल, टेक्निकल, लीगल आणि इकॉनॉमिक्स. म्हणजे एवढे डायमेन्शन तुमचे एका टॉपिकचे तुम्हाला एका प्रश्नामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे जितके डायमेन्शन तुम्ही एका टॉपिकचे लिहाल तेवढं तुमचा आन्सर एनरिच होईल, तेवढं तुमचं आन्सर चांगलं वाटेल आणि त्याच्या आधारावर तुमचे मार्क तिथे इम्प्रूव्ह होणार. हे पेसल टेक्निक वगैरे कशी वापरायची, काय वापरायची हे आपण आपल्या डेली आन्सर रायटिंगच्या प्रोग्राममध्ये आपण सखोलपणे तिथे बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पलचा वापर केला की नाही केला हे तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे आता एक्झाम्पल प्रत्येक प्रश्नामध्येच वापरायचं आहे असं नाहीये. त्यानंतर इज द कन्क्लुजन ऑप्टिमिस्टिक. हे लक्षात ठेवा, तुमचा जो शेवट असला पाहिजे उत्तराचा तो कसा असला पाहिजे, आशावादी असला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी पुढील दिशा तरी मेन्शन असली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, निष्कर्ष लिहायचा आहे किंवा कन्क्लुजन करायचं आहे. आणि डिड आय स्टे विदिन वर्ड लिमिट हे सुद्धा लक्ष द्या. म्हणजे जर 150 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे तर कोणत्याही हालतीत 150 शब्दात तुमचं उत्तर झालंच पाहिजे. जर 250 शब्दात तुमच्याकडनं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे तर कोणत्याही हालतीत तुमचं उत्तर 250 शब्दात झालं पाहिजे. हे बघा, 1-2 प्रश्नामध्ये चालतं की तुम्ही शब्दाची मर्यादा ओलांडली तरी ओके, पण जर असं कंटिन्युअसली तुम्ही 4-5 प्रश्नामध्ये केलं तर सरळ तुमचे निगेटिव्ह मार्क जाऊ शकतात. आणि हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की शब्दांची मर्यादा पाळणं फार आवश्यक आहे. एखाद प्रश्नामध्ये वाढलं तर चालेल, पण असे 4-5 प्रश्नात जर तुम्ही शब्दांची मर्यादा ओलांडत असाल तर जो इव्हॅल्युएटर आहे मग त्याच्यावर अवलंबून असतं. त्याची जर इच्छा असेल आणि तो जर फ्रस्ट्रेट झाला असेल तर तो सरसकट तुमचे मार्क तिथं वजा करू शकतो. म्हणजे काय तर या स्पेसिफिकली ज्या गोष्टी आहे या तुम्हाला लक्षात ठेवायच्या विद्यार्थी मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, जर आता तुम्ही MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा MPSC मेन्स 2026च्या अनुषंगाने जर तुम्ही तुम्हाला व्हायचं असेल, तुमची पूर्व परीक्षा निघत असेल आणि तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर याच्यासाठी माझा सिंपल प्लॅन काय आहे, तर सर्वप्रथम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता 31 मेला पेपर झालेला आहे. तर माझ्या मतानुसार तरी तुम्ही किमान 20 दिवस, सुरुवातीचे 20 दिवस तुम्ही उत्तर लेखन करू नका. पण इथे काय करा, इथे जे काही GSC सिलेबस आहे 1, 2, 3 आणि 4 याचं प्रॉपर तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे, प्रॉपर रिव्हिजन केल्यानंतर एकदा रीडिंग करून टाका आणि त्याच्यानंतर सोबत ऑप्शनलची सुद्धा ऍटलीस्ट एक रीडिंग तुमची झाली पाहिजे. अशा पद्धतीनं थोडं बघा. तर ऑप्शनलची आरामात झाली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर 20 दिवसानंतर तुम्ही काय करा, मग डेली आन्सर रायटिंगला सुरुवात करा. डेली आन्सर
रायटिंगला सुरुवात करा, म्हणजे ऍटलीस्ट दिवसाचा एक, आणि संडे ऑफ ठेवायचा, ऍटलीस्ट दिवसाचा एक जरी प्रश्न लिहिला तरी चालेल. मग हे तुम्हाला तब्बल करायचं आहे, म्हणजे 120 दिवसाचा कालावधी आहे. पहिले 20 दिवसाच्यात गेले, 100 दिवस उरले. 30 दिवस जर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी केली 30 डे पर्यंत, किंवा हे तुम्ही 60 दिवस तरी केलं तरी चालतं. आणि मग काय करायचं, 60 आणि 20 80 गेले. मग जो शेवटला 1 महिना किंवा 1.5 महिना उरतो त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर वीकली बेसिसवर तुम्ही टेस्ट द्या. ही टेस्ट जनरली तुम्ही इथून जरी दिली, म्हणजे 60 पहिले 30 दिवसात डेली आन्सर रायटिंग केलं आणि त्याच्या 30 दिवसानंतर तुम्ही टेस्ट द्यायला सुरुवात केलं तरीही चालतं. वीकली टेस्ट द्या. त्यामध्ये पहिले तुम्ही 10 प्रश्न जे आहेत त्या 10 प्रश्नाची टेस्ट द्या, म्हणजे 10 प्रश्न आणि त्याचं उत्तर आणि त्याचा अनालिसिस याच्यावर भर द्या. आणि मग शेवटला जेव्हा महिना येईल तेव्हा फुल फ्लेजेड टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, म्हणजे 20-20 प्रश्नाच्या टेस्ट द्यायच्या. आणि प्रॉपर जसा पेपर आयोग तिथं घेते तशा पद्धतीनं तुम्हाला लगातार 4-5 दिवस तुमचे पेपर तिथे तुम्हाला द्यावे लागतील. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग कराल तेव्हाच तुमचं तिथं आउटपुट येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आता बघा, मला भरपूर कॉल येतात की सर आन्सर रायटिंग करायची आहे, सर बॅच जॉईन करायची आहे. तर आन्सर रायटिंगचा जो प्रोग्राम आहे याच्या संदर्भात जी अनाउन्समेंट आहे ती येत्या सोमवारी मी तिथे करणार आहे. की कशा पद्धतीने आपण प्रोग्राम रन करणार आहोत, काय करणार आहोत, या सगळ्या पूर्ण डिटेल्स मी त्या सोमवारी तुम्हाला सांगणार आहे. याच्या व्यतिरिक्त ज्याही विद्यार्थ्यांना MPSC 2026च्या अनुषंगानं ज्यांना मेंटरशिप हवी असेल, म्हणजे मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं, त्यांनी देखील सरळ माझ्या नंबरवर 8806242059 वर मला कॉल करा. किंवा इतर काही डाऊट असेल उत्तर लिखाणासंदर्भात, आणि तुम्ही नवखे विद्यार्थी असाल, नवीन असाल, आणि तरी देखील तुम्हाला उत्तर लिखाण कसं करायचं, कुठून सुरुवात करायची, हा जर प्रश्न अजून देखील असेल तर सरळ 8806242059 वर सरळ मला मेसेज करा किंवा कॉल करा. किंवा आमचा टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल आमचा जॉईन करायचं असेल तर हा व्हिडिओ इथे पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आम्ही दिलेली आहे, तिथून देखील आमचा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. आणि यासोबतच उत्तर लिखाणासाठी आम्ही स्पेशल एऑनएस अकॅडमीचं एक आन्सर रायटिंगचं टेलिग्राम चॅनल मी बनवलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल विद्यार्थी मित्रांनो, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील मी त्याही टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तिथे आपण हा जो डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम हा आपण त्याच चॅनलच्या माध्यमातून तिथे आपण पूर्ण करणार आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल आणि जर तुम्हाला पहिलेपासून बेसिक पासून पूर्ण प्रिपरेशन करायचं असेल MPSCचं, तर आमची समर्पण बॅच जी आहे ही नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि रिपीटरसाठी दोघांसाठी ही बॅच आम्ही बनवलेली आहे. या बॅचमध्ये जी आमची टीम आहे, प्रत्येकाने UPSCचा किंवा MPSCचा एकदा तरी इंटरव्ह्यू दिलेला आहे, अशी हायली क्वालिफाईड टीम आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही बॅच ऑनलाईनच्या मार्फत आम्ही अवेलेबल करून देतोय, आणि याची किंमत फक्त 29,999 आहे. आणि याच्यावर अर्ली बर्ड ऑफर म्हणून आम्ही 10% सूट देतोय, म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 मध्ये अवेलेबल होणार आहे. या बॅच अंतर्गत आम्ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजेस आम्ही इथे इन्क्लूड केलेले आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग आहे. एकदा जर तुम्ही ही बॅच घेतली तर याची व्हॅलिडिटी लाईफ टाइम साठी राहणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज आहे. NCERT आणि बालभारतीचा कव्हरेज पहिले आम्ही प्रोव्हाइड करतोय. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असू द्या, PYQ अनालिसिस असू द्या, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, सगळ्या गोष्टी या बॅच अंतर्गत देतोय. आणि यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण सेगमेंट म्हणजे मेंटरशिपचा, की बेसिकली कसं प्लॅनिंग करायचं, आठवड्याचा अभ्यास कसा करायचा, महिन्याचा अभ्यास कसा करायचा, नियोजन कसं करायचं, या सगळ्या बाबी तुम्हाला या बॅच अंतर्गत एक मेंटर जो आहे, प्रत्येकाला एक मेंटर दिला जाईल, तो तिथे त्याला अनालिसिस सांगणार आहे. जर तुम्हाला या बॅच संदर्भात काही माहिती हवी असेल तर माझ्या नंबरवर किंवा निलेश सरांचा नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. यानंतर लक्षात ठेवा, जर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असाल, म्हणजे तुमची पूर्व निघाली आहे, मुख्यचा अभ्यास करत असाल, किंवा नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला इथिक्स हा सब्जेक्ट काय आहे, कसा आहे, याचा अभ्यास कसा करायचा, या संदर्भात जर डाऊट असेल, आणि इथिक्स हा सब्जेक्ट थोडा टफ जात असेल, कारण त्याच्यामध्ये विविध ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या समजायला थोड्या अवघड जातात, तर हा निलेश सरांनी कोर्स बनवला विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोप्या भाषेमध्ये इंग्रजी आणि मराठी माध्यमातून निलेश सरांनी ते इथिक्स कंडक्ट केलेला आहे. आणि या कोर्स अंतर्गत आम्ही तिथे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, आणि तुमची उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस देखील इथिक्सची निलेश सर करून घेणार आहे. जर हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा, 9403692940. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आम्ही राज्यसेवा 2027च्या अनुषंगाने आम्ही मेंटरशिपचा प्रोग्राम तिथे लॉन्च केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. या मेंटरशिपमध्ये बेसिकली मी स्वतःही मेंटरशिप रन करणार आहे, आणि या अंतर्गत फक्त 50 पोरांना मी एनरोल करतोय. लवकरात लवकर जर तुम्हाला या मेंटरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा. याचे संपूर्ण डिटेल मी तुमच्या मोबाईलवर तिथे पाठवणार. याच्यामध्ये आपण डेली टार्गेट मी तुम्हाला देणार आहे. डेली टार्गेट आणि त्याचा प्रत्येक आठवड्याला त्याचं वीकली इव्हॅल्युएशन आपण करणार आहोत. आणि या अंतर्गत आपण इनपुट टू आउटपुट रेशो बघणार आहोत, म्हणजे जेवढं तुम्ही मेहनत टाकत आहे त्याच्या प्रोपोर्शनेट आउटपुट कसं काढायचं की जेणेकरून 100% तुमचा रँक आलाच पाहिजे. अशा प्रकारचं प्लॅनिंग या मेंटरशिप अंतर्गत तिथे मी करतोय. म्हणून मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, फक्त 50 पोरं या मेंटरशिप प्रोग्राम अंतर्गत तिथे मी घेणार आहे, आणि ज्या पोरांना घेईन त्यांचा रिझल्ट काढून देण्याची हमखास गॅरंटी मी तिथे घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला या प्रोग्राम संदर्भात काही माहिती हवी असेल तर 8806242059
या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता. अगेन आमचा EONS अकॅडमीचा ऍप आहे. जर तुम्हाला आमचे विविध कोर्सेस जर ऍक्सेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ऍक्सेस करू शकता. आणि सर्वात शेवटी जर कोणताही डाऊट असेल उत्तर लिखाणासंदर्भात, मुख्य परीक्षेसंदर्भात आणि काही शंका कुशंका मनात असतील, काही असेल, सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा 8806242059. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण ज्या महत्त्वपूर्ण बेसिक गोष्टी आहेत आपण बघितल्या आहे. जे पिट्स आपण एक फ्रेमवर्क जे आहे म्हणजे उत्तर लिखाणाचा फ्रेमवर्क जे आहे हे आपण बघितलंय. याच्या संदर्भात प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे फ्रेमवर्क आहे हे आपण कशा पद्धतीने याला तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये वापरू शकता, त्या अनुषंगाने इथं आपण प्लॅनिंग केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.